हॅलो मैत्रिणींनो, कशा आहात सगळ्याजणी? मस्तच असणार आहात. मी सीमा माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते. तर आताच माझ्या भाचीचं लग्न झालं, त्याचा व्लॉग मी केला होता. तो बघितला असेलच तुम्ही, आणि नसेल बघितला तर नक्की चेकआउट करा. खूप छान लग्न झालं. तर आता लग्नाला जायचं म्हटलं का ती तयारी असते, आणि परत लग्नावरून आल्यानंतर सगळी आवारावर असते. तर आता माझी सगळी आवरावर चालू आहे. तर म्हटलं ठीक आहे, तुमच्यासोबत सुद्धा थोडं शेअर करूया की मी माझी ज्वेलरी वगैरे कशी ठेवते, कशा प्रकारे त्यांना अरेंज करते. तर मी मिशोवरून काही वस्तू सुद्धा मागवलेल्या, तर त्या पण तुम्हाला दाखवते. तुम्हाला लिंक हवी असल्यास मी त्याची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन मध्ये देईन. मला कमेंट करून ते कळवा. तर आता पहिले तर मी दाखवते. हा एवढा सगळा असा पसारा आहे माझा. ते लग्नावरून आल्यानंतर हे सगळं आवरावर असते. आवरायला घेतच होते, तर म्हटलं तुमच्यासोबत सुद्धा शेअर करूया कसं कसं काय काय मी गेलेलं आहे. तर असं बघा, मी ज्वेलरी ना अशा पाउचेस मध्ये घेऊन गेलेले. हे असे पाउचेस आहेत, जे मागून असे आहेत आणि पुढून हे असे आहेत. म्हणजे पुढून असं ट्रान्सपरंट आहे, त्यामुळे तुम्हाला काय ज्वेलरी ठेवली आहे ते कळतं ना. आणि ही बॅग तुम्हाला मी दाखवली असेल, हे बघा कशी भरली आहे. सगळं माझं ह्याच्यामध्ये मावलेलं. सगळं ह्या एका बॅगमध्ये माझं सगळं मेकअपचं सामान, ज्वेलरी, सगळं काही माझं त्या एका पाऊच मध्ये मावून गेलं. तर ही कॅरी करायला पण बरी पडते ना, तिला हँडल असल्यामुळे. तर मागे मी मिशोचा हाऊल केला होता, त्याच्यामध्ये ही बॅग सुद्धा तुमच्यासोबत शेअर केलेली आणि दाखवलेली तुम्हाला ही बॅग कितीला घेतलीये, काय घेतलीये. आणि हे, अरे हो, हे पाउचेस म्हणाल तर हे मला ना, हे बघा, ते आधीच मी ऑर्डर केलेलं, कारण की मला लग्नाला जाण्याच्या आधीच माझ्या डोक्यात आलं, म्हटलं ज्वेलरी कशी न्यायची तशी नीट व्यवस्थित अरेंज करून नेऊया. तर असे 12 पाउचेस आले. 12 पाउचेस असे आले, हे बघा. त्याच्यातले 2-3 मी वापरले. तर हे 12 पाउचेसचा सेट मला ना 106 का 109 रुपयामध्ये असं पडलं. तर खूप छान ना, म्हणजे मला आवडलं. म्हटलं ही वस्तू घेऊया, कारण का इतर सुद्धा आता आल्यानंतर सुद्धा आता मी ह्याच्यामध्येच सगळे दागिने ठेवणार आहे. आणि तेच मग असे बॉक्सेस आहेत माझ्याकडे, हे बघा. असे बॉक्सेस आहेत माझ्याकडे. तर एकात बांगड्या, एकात हेअर ऍक्सेसरीज आहेत, एकामध्ये सगळे नेकलेस वगैरे ते सगळे ठेवलेले आहेत. आणि परत ह्याच्यामध्ये फक्त इयरिंग्स आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे इयरिंग्स ह्याच्यात ठेवलेले आहेत. तर थोडंफार मी माझं कलेक्शन पण दाखवीन तुम्हाला. सगळं दाखवत बसले तर ब्लॉग खूप सारा मोठा होईल. तर सध्या तरी मी एवढे बॉक्स, अजून 2 बॉक्स आहेत, पण मी सध्या तरी हे 4 बॉक्सेस काढलेत. तर बायका म्हटलं का, नटण्याची आवड ज्यांना असते ना त्यांच्याकडे हे सगळं हळूहळू थोडं 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 करून जमा होतं. तर माझ्याकडे पण असं एवढं सारं जमा झालेलं आहे. ह्या एवढ्या सगळ्या वस्तू माझ्याकडे जमा झालेल्या आहेत. माझी ज्वेलरी आता मी ठेवता ठेवता दाखवेनच. त्याच्या अगोदर मी मिशोवरून अजून काय काय मागवलं ते सांगते. तर मला खूप जास्त एक वस्तू आवडली जी मी मिशोवरून मागवली, ती म्हणजे हा ब्लाउज. तर हा ना असा कॉलर नेक ब्लाउज मागवलाय मी. खूप छान आहे, खूप जास्त छान आहे. मी ट्राय पण करून बघितला. इतकं मस्त फिटिंग बसलंय ना त्याचं, की असं वाटतं की तो माझ्यासाठीच शिवलाय. इतकं छान. आणि ह्या ब्लाउजचं विशेष म्हणजे ना, हे बघा, ह्याला ना हे जे साईड्स आहेत ना, तिथे असं स्ट्रेच दिलंय, त्यामुळे तुम्हाला फिटिंगला इतकं मस्त बसतो ना तो. फक्त साईड्स आहेत ना, त्याच्या दोन्ही साईड्सला असं स्ट्रेचिंग दिलेलं आहे, म्हणजे स्मोकिंग केलेलं आहे. त्याला स्मोकिंग म्हणतात. तर असं आहे. आणि मला असं कॉलर नेकचा हवा होता, बरेच दिवस घेण्याचं माझं चाललेलं. हे कॉटनच्या साड्यांवर खूप छान दिसतात हे असे ब्लाऊज, म्हणून एक असा रॅन्डम हा कलर मागवलाय, जो माझ्या 2-3 साड्यांवर जाईल असा कलर मी मागवलाय. तर छान आहे, मस्त कॉटनचा आहे. आणि मला तो ना फक्त 250 रुपयाला काहीतरी बसलेला आहे. खूप छान आहे, मस्त आहे. कपडा सुद्धा छान आहे, फिटिंग छान आहे, आणि पॅटर्न पण मस्त आहे. पण हा असा क्लोज नेकचा आहे. हा कॉलर नेक असल्यामुळे क्लोज आहे. त्यामुळे तुम्हाला जर असं क्लोज नेकचं घालायला आवडत असेल तर नक्कीच गो अहेड, तुम्ही घेऊ शकता. तर हा ब्लाऊज खूप छान मिळाला मला मिशोवर. हे घेतलं. आणि परत मी ना असे हेअर बेल्ट पण मागवलेले. म्हटलं माझे केस ना असे पुढचे पुढचे असे जरा उडतात ना, तर कर्ली हेअर्स असल्यामुळे, तर म्हटलं थोडे बेल्ट मागूया. आणि ह्या बेल्टचं कसं आहे ना, अशी वेणी आहे, हे बघा, अशी वेणी घातलेली आहे. तसं 2चा सेट आहे हा.
मी तुम्हाला ह्याची प्राइस, हा थोडासा ब्राउनिश कलर मध्ये आहे. हो का, हा थोडासा ब्राउनिश आहे आणि हा ब्लॅक आहे, फुल ब्लॅक आहे आणि हा थोडासा ब्राऊन हेअर आहे त्याच्यामध्ये. तर म्हटलं असं सेटच आला हा, तर घेतला. म्हटलं हे असं लावलं तर छान दिसेल ना. मी आत्ताच लावून बघते असं वाटतंय. हा, तसं कधी कधी काम करताना ते केस पुढे पुढे नको असतात ना, किंवा प्रवासात वगैरे छान वाटेल म्हणून मग असा बेल्ट घेतला. असं वाटतंय, छान वाटतंय ना. छान दिसतोय, खरंच छान वाटतंय. तर मी ना अजून ओपन सुद्धा करून बघितलं नव्हतं. आता मी तुम्हाला दाखवते आणि ओपन करून मी स्वतः बघितलं, तर खरंच खूप छान आलेत. लग्नाची एवढी गडबड होती ना, सगळीच कामं, एक तर दिवाळीची आवरावर, परत त्याच्यात नंतर लगेच लग्न, त्यामुळे खूपच गडबड झाली आणि मला हे सगळं नीट ओपन करून बघता पण नाही आलं. आणि मी अजून एक वस्तू मागितलेली, म्हटलं लग्नात जरा हेअरस्टाईल करायला जमेल, पण मी हे वापरलंच नाही. कारण का माझ्याकडे, मी नंतर दाखवून तुम्हाला, बाकीचे पण क्लचेस, असे हेअर क्लचेस आहेत ना, म्हणजे असे हेअर्स वाले, तर मी तेच युज केले. तर हे असं घेतलंय, तर ह्याच्याने असं मस्त हेअरस्टाईल करता येते. त्यांना थोडेफार केस आहे तर त्यांना वेणी वगैरे घालून ना, त्याच्यानंतर वेणीभोवती हे असं गुंडाळलं ना, तर खूप छान दिसतं. असं वेणीभोवती हे असं गुंडाळायचंय आणि असं खूप छान हेअरस्टाईल दिसते याची. आणि त्याला तुम्ही असं काहीतरी असं मस्त सजवलं ना, याच्यावर असे छानसे टिल्स वगैरे येतात ना सजवायचे, तसं सजवलं तर खूप छान दिसतं. तर हे मी घेतलेलं हेअरस्टाईल करण्यासाठी. तर असं सुद्धा करू शकता, किंवा तुम्ही जस्ट असा एक आंबाडा घालून त्याच्या भोवती सुद्धा असं गुंडाळू शकता. तसंही खूप छान दिसतंय बघा, असा मस्त आंबाडा दिसतो. तर त्यासाठी हे घेतलं. हे मी परत कधीतरी वापरेन, छान आहे, मला खूप आवडलं म्हणून घेतलं. तर मी तर लग्नासाठी हा क्लच विकत घेतला होता. मग हाच लावला मी लग्नाच्या दिवशी. आणि तर हे पण छान आहे, हे पण मस्त बसतं. हे असं इलॅस्टिक वालं आहे माझ्याकडे, असं इलॅस्टिक, म्हणजे आपण एक असं बन घालायचा आणि त्याच्या भोवती हे असं इलॅस्टिकनी मस्त हे असं गुंडाळून द्यायचं, छान दिसतं. म्हणजे अगदीच आपला बन छोटासा येत असेल ना, तर त्याच्यासाठी हे मस्त आहे. हे घातल्यानंतर मग छान. तर हे असं होतं माझं मिशोवरचं शॉपिंग. आणि आता मी दाखवते माझी ज्वेलरी. तर थोडीफारच दाखवते, जास्त दाखवत बसणार नाही, कारण खूप वेळ जाईल नाही तर मग त्याच्यामध्ये, आणि व्लॉग पण खूप मोठा होईल. माझं जेवण पण होत आहे तिकडे. मी आज ना मस्त भोपळ्याची भाजी केली आहे, सिमला मिरचीची पण भाजी केली. म्हणजे सिमला मिरचीची सकाळी केलेली, हर्षदनी डबा नेला नाही, आज म्हणाला डबा नको, त्यामुळे मग उरली आहे. तर आता ती पण खाऊन टाकणार रात्रीच्या जेवणात. आणि डाळीची आमटी भात, असा असा मेनू आहे आजचा रात्रीचा. तर हे बघा, हा असा आहे माझा बँगल बॉक्स. तर ह्याच्यात मी असे बँगल्स वगैरे ठेवलेले असतात. तर आता नेण्यासाठी म्हणून मी असं हे लग्नासाठी वापरलेले ना, तर अशा छोट्या बॉक्समध्ये मी घेऊन गेलेली, म्हणजे तुटायला वगैरे नको ना. आणि मला ना जास्त मेटलच्या, म्हणजे आर्टिफिशियल बांगड्या मी घालू नाही शकत, कारण का मला खूप ॲलर्जी होतं. म्हणजे बँगल्सच काय, इतर सुद्धा ज्वेलरी मी थोडा वेळच घालू शकते, जास्त वेळ नाही घालू शकत, मला लगेच ॲलर्जी होते. त्यामुळे मी ते सगळं घालणं टाळते. तर हे असे मण्यांच्या वगैरे पण बँगल्स आहेत माझ्याकडे अशा. या माझ्या आत्ते बहिणीच्या लग्नात घेतलेल्या मी ऍक्च्युली. पण ह्याला ना असं आतून मेटल आहे ना, तर मला ॲलर्जी होते, पूर्ण हातांना असं पुरळ होतं, त्यामुळे मग मी नाही वापरत त्या. ठेवल्या आहेत, असं काही ओकेजन असेल, अगदी थोड्या वेळासाठी घालायचं आहे ना, अर्धा तासासाठी वगैरे, तर ठीक आहे. त्याच्यापेक्षा जास्त वेळ घातलं आणि विशेषतः गरमी असेल ना, गरमीच्या दिवसात मला लगेच रॅश होतो, तर थंडीच्या दिवसात वगैरे वापरू शकते. तर आता ह्या ज्या बांगड्या आहेत ना, ज्या मेटलच्या, ज्यांनी मला ॲलर्जी होते, त्याला मी आतल्या बाजूने नेलपेंटचे 3-4 कोट देणार आहे. नेलपेंटचे असे 3-4 कोट दिल्याने काय होतं ना, मग ॲलर्जीचा त्रास नाही होत, कारण का ते डायरेक्ट स्किनशी कॉन्टॅक्टमध्ये येत नाही त्यामुळे. तर तुम्हाला सुद्धा असा प्रॉब्लेम असेल तर ही ट्रिक तुम्ही वापरू शकता. आता माझा पिटारा मी खोललेला आहे, त्याच्यातून आता तुम्हाला खाली दिसतील बघा, एवढ्या साऱ्या बांगड्या आहेत, बघा एवढं कलेक्शन आहे. हे बघा, ह्याच्यात सुद्धा माझ्या बांगड्या आहेत. तर ह्याच्यात सुद्धा अशा बांगड्या ठेवून दिलेल्या आहेत मी. आणि हे असं कड आहे बघा, खूप सुंदर आहे, एका एक्झिबिशन मधून मी घेतलेलं, खूप सुंदर कड आहे.
तर हे पण मला आवडतं. हे ड्रेसवर वगैरे खूप छान दिसतं. तर हे पण आता सेपरेटली ठेवून मी कधीतरी मला वाटतं घातलं आणि असंच ठेवून दिलं तर आता मला ते सगळं व्यवस्थित ठेवायला लागेल. आता ह्या पण ग्रीन बांगड्या वरचेवर लागत असतात ना, म्हणून मला वाटतं मी हा बॉक्समध्ये त्या ठेवून दिल्या. आता मी या सगळ्या नीट अरेंज करते. ह्या अशा पण बांगड्या आहेत बघा माझ्याकडे, खूप सुंदर आहेत. ह्या पण मी एक्झिबिशन मधूनच घेतलेल्या. ह्या ऍक्च्युली चांदीच्या आहेत. चांदीवर पाणी दिलेलं आहे. 1 ग्रॅम गोल्ड मध्ये चांदीवर आहे, त्यामुळे मला रॅश वगैरे होत नाही यांच्यानी. मी कधीतरी तुम्हाला माझ्या ना सिल्वर दागिन्यांचं सुद्धा कलेक्शन दाखवेन, कारण का सिल्वरचं पण माझ्याकडे खूप सारं कलेक्शन आहे. कारण का मला ना खोटं काही सहन होत नाही, त्यामुळे मग सिल्वरचे दागिने पण मी कानातले, बांगड्या, कडी वगैरे असं गळ्यातली असं बरंचसं काही काही घेऊन ठेवलेलं आहे. तर एखाद दिवशी मी तुमच्या सोबत शेअर करीन माझं सिल्वर कलेक्शन. आता तरी हे सगळे इमिटेशन ज्वेलरी आहे. हा सगळ्यांना नेकलेसेसचा बॉक्स आहे. सगळे माझे नेकलेसेस वगैरे आहेत त्याच्यामध्ये. तर ह्याच्यामध्ये बघा, हा असा कोल्हापुरी साज सुद्धा आहे माझ्याकडे, सुंदर आहे. असं नऊवारी वगैरे नेसली ना तो खूप छान दिसतो. हा खूप सुंदर दिसतो. हा पण 1 ग्रॅम मधलाच आहे. 1 ग्रॅम मधला, चांदीचा नाहीये पण 1 ग्रॅम गोल्ड मधला आहे. तर हा पण खूप छान दिसतो. साडीवर पण छान दिसतो आणि शिवाय तुम्ही ड्रेस वगैरे घातलात नाही एखादा ट्रॅडिशनल तर त्याच्यावर सुद्धा छान दिसतो. आणि नऊवारीवर तर काय विचारायलाच नव्हते, मस्तच दिसतो. तर ह्या सगळ्या ज्वेलरीसाठी हे पाउचेस खूप छान आहेत, जे जराही खराब होणार नाहीत आणि व्यवस्थित राहतील दागिने. हे बघा, हे बघा मस्तपैकी राहिलं. याच्यामध्ये झिप लावली असा दागिना व्यवस्थित. आता मी असे माझे सगळे दागिने आहेत ना, म्हणजे चांगले चांगले जे नेकलेसेस आहेत ना ते सगळे पाऊच मध्ये ठेवून दिले. आता ह्याच्यात करता करता मला जे जे काही इंटरेस्टिंग वाटतंय ना तुमच्यासोबत शेअर करावं असं ते करते. ह्याच्यात अशी सगळी मंगळसूत्र ठेवून दिली आहेत मी. सगळी आर्टिफिशियल जे मंगळसूत्र आहेत ना ती सगळी ठेवली आहेत, पण खूप छान छान डिझाईन्स आहेत ह्याच्यातले. एकदम तर तुम्ही बघितले पण आहेत. मी ब्लॉग मागचे माझे ब्लॉग तुम्ही बघितले असतील, जसं की वैभव लक्ष्मी व्रताचा वगैरे. तर ते मंगळसूत्र बऱ्याच जणींना आवडलेलं. छान आहे ते मंगळसूत्र. परत हे पण मंगळसूत्र खूप छान दिसतं साडीवर वगैरे, खूप सुंदर दिसतं. तसं लांब लचक मंगळसूत्र आहे, खूप लांब आहे असं, साडीवर खूप छान दिसतं. हे ना मी बनवून घेतलंय. हा ऍक्च्युली ना राजची मुंज होती ना तेव्हा मी मस्त नऊवारी साडी नेसलेली आणि तेव्हा हे पैंजण घेतलेले मी. हे बघा, हे पैंजण आहेत. तर ते पैंजणचं नंतर काही घालणं होतच नाही ना, तर मग मी ते पैंजणचं हुक्स काढून घेतले आणि त्याला मग असं काळ्या मण्यांमध्ये ओवून घेतलं. ते असं सुंदरसं गळ्यातलं तयार झालंय. तर माझं ना आज नेमका मी प्रिंटेड घातलंय, माझ्या लक्षातच नाही आलं. आज मी प्रिंटेड नको घालायला हवं होतं, पण ठीक आहे, तुम्हाला असं दिसतच असेल. हे बघा, असं छानसं मंगळसूत्र तयार झालंय आणि खूप छान दिसतं ते घातल्यानंतर. तर मी अजून हे पण एकदाच वापरलंय, त्याच्यानंतर वापरलंच नाहीये. तर आजच्या मुंजीच्या वेळेस मी हे असं बाजूबंद सुद्धा घेतलेला. तर हा पण सिल्वर वर कोटिंग आहे, सिल्वरचा आहे आणि त्याच्यावर प्लेटिंग केलेलं आहे. पण खूप छान वाटतं. तर त्याला असं मी बॉक्समध्ये ठेवून गेलंय. हे बॉक्सेस पण बरे पडतात. आता हे कडं पण मी ह्याच्यातच ठेवते. आता काय ना बरंचसं माझं सामान इकडे तिकडे झालंय. बांगड्या, नेकलेस याच्यात बांगड्या गेलेल्या आहेत, बांगड्यांमध्ये नेकलेस गेलेत. तर तसे सगळं सॉर्टिंग करते, सॉर्ट आउट करून ठेवून देते. त्यांचं कुठे जायचं असलं ना तर घाईघाईमध्ये असं सगळं थोडंफार मिक्स होतं. तर ही अशी गळ्यातली पण आहेत. हे असं कॉटनच्या साड्या वगैरे असतात ना त्याच्यावर हे अशी सिल्वर टाईप अशी छान दिसतात गळ्यातली. हे सिल्वरचं नाही आहे, हे एकदम साधं आहे, असं रोडवरूनच घेतलेलं आहे, पण खूप छान दिसतं घातल्यानंतर. तर ते ड्रेसेसवर वगैरे पण, कॉटनच्या ड्रेसेसवर खूप छान दिसतं. परत ही पण अशी काही गळ्यातली आहेत माझ्याकडे. तर ही पण ड्रेसेसवर खूप छान दिसतात. हे कसं आहे, खूप छान दिसतं. हे पण हेवी आहे तसं. त्याचे म्हणजे स्टोन जे आहेत ना ते रिअल स्टोन आहेत. हे सगळं स्टोनचं बनलेलं आहे.
म्हणजे प्लास्टिक वगैरे नाहीये, स्टोन्स आहेत. तर हे एक आहे. परत हे एक असं आहे. हे पण मी माझ्या आते बहिणीच्या लग्नात घेतलेलं. तर आते बहिणीच्या लग्नात असं छानसा एक ड्रेस घेतला होता मी, म्हणजे पार्टी गाऊन वगैरे रिसेप्शनला घालण्यासाठी. त्याच्यावर हे ब्लू कलरचं मॅचिंग गळ्यातले घेतले. ही इनविजिबल मधली तशातली आहेत. इनविजिबल गळ्यातली. ही पण कोल्हापुरी ठुशी आहे. ही पण छान दिसते घातल्यानंतर. ही कोल्हापूरवरूनच घेतलेली, कोल्हापुरी ठुशी. ते बघ, छान वाटते ही पण साडीवर. इव्हन ड्रेसवर सुद्धा मी ही घालते. हा, ही ड्रेसेसवर वगैरे सुद्धा घालते, पॅरअप करते, मस्त दिसते. ड्रेसवर पण खूप छान दिसते. तर ह्या ठुशी सोबत ना कानातले नव्हते माझ्याकडे, पण मी हे सेपरेटली घेतले आणि मस्त मॅच होत आहेत बघा. थोडीशी साईज लहान आहे, पण तरी ह्याला ह्याच्यासोबत एकदम छान जात आहेत ना. तर हे मी नंतर घेतले, खूप नंतर, म्हणजे अजून घातले पण नाही. तर ही ठुशी मी बरेच वेळा वापरते ना, म्हणून मग हे कानातले सुद्धा घेऊन ठेवले. म्हणजे मॅचिंग घातलं ना तर खूप छान दिसतं. हे असं पण गळ्यातलं आहे. हे बघा, हे पण ड्रेसेसवर छान दिसतं. परत साडीवर पण छान दिसतं. खूप छान, चांगला गेटअप येतो, म्हणजे मस्त येतो याच्याने. तर ही माझी सगळ्यात फेवरेट जी आहेत ना गळ्यातली, ती मी आज तुम्हाला दाखवली आहेत. अजूनही बरीचशी आहे, ती मी पुढे पुढे घालून वगैरे तेव्हा तुम्हाला दिसेलच. कारण का सगळंच नाही दाखवू शकत आहे. बऱ्याचशा माळा वगैरे पण आहेत माझ्याकडे, त्या मी आता सध्या वापरतच नाहीये. हे बघा, तुम्हाला मोती पण खूप जास्त आवडतात, त्यामुळे मग मोत्याचं कलेक्शन पण भरपूर आहे माझ्याकडे. हे सगळे हा माळा आहेत ना, त्या मी आईसाठी घेतलेल्या आहेत. तो नेकलेस, हा एक नेकलेस, हे बघा, हा खूप छान दिसतो. हे पण असं गळ्यातलं आहे, खूप छान वाटतं हे, सुंदर आहे. हे पण छान वाटतं साडीवर वगैरे. तर हे असं मोत्याच्या ह्याची खूप फॅशन आली होती मागे, तेव्हा मग असे बरेचसे घेतले होते. माझ्यासाठी, आईसाठी. ते आता कसं फॅशन गेल्यानंतर आपण जास्त वापरत नाही ना, पण ठीक आहे, फॅशन काय परत परत येत असते. आता एवढ्या चांगल्या वस्तू मी टाकून तर देणार नाही ना, तर ते मी घालणार कधी ना कधी तरी, असं कशावर ना कशावर तरी ते चांगलं असं. हे जे बॉक्स आहेत ना, हे पण बांगड्या ठेवायला मस्त, आणि तुम्हाला मेन म्हणजे कुठे जाताना कॅरी करायला ना, हे असेवाले बॉक्सेस खूप उपयोगी पडतात. ते खूप उपयोगी पडतात असे बॉक्स, त्याच्यात मस्त राहतात बांगड्या. तशी स्प्रे बॉटल मी त्या दिवशी DIY मध्ये घेतली केलेली ना, तशा स्प्रे बॉटल आणल्यात. तर काय झालं ना, ऍक्च्युली माझा जो म्हणजे परफ्यूम आहे ना, त्याचा स्प्रेच खराब झालेला. तर म्हटलं तर एवढं एवढं परफ्यूम होतं त्याच्यामध्ये, म्हटलं आता या कसं काय स्प्रे कसं करायचं. तर म्हणून मग ह्या स्प्रे बॉटल आणल्या, आणि त्याच्यातलं परफ्यूम आहे ना ते ह्याच्यात ओतलं, आणि मस्त ही बॉटल कॅरी करायला पण खूप छान पडते. त्यामुळे मग या बॉटलमध्ये स्प्रे पण छान होतं. त्यामुळे मग ही या बॉटलमध्ये असं भरून ठेवलं. तर असं काही ना काहीतरी जुगाड करत असते मी, काही ना काहीतरी हे करायचं. दुसरी पण आणली, कारण का रातच्या पण एका परफ्यूमच्या बॉटलचं हे स्प्रे खराब झालाय, तर त्याचं पण परफ्यूम आता मला ह्याच्यामध्ये, ह्या बॉटलमध्ये ओतून ठेवायचंय. तर ही आयडिया छान आहे की नाही. तर असं आपण करू शकतो, म्हणजे आपल्याला वस्तू फुकट जात नाही. आता एवढं परफ्यूम फुकट गेलं असतं माझं. हे बापरे, अजून ह्याच्यात पण बांगड्या आहेतच. त्या पण बांगड्या, तर सगळ्या बांगड्या त्याच्यात मी अरेंज करून ठेवते. बस आता हे सगळं मेकअपचं सामान आहे, ते मी ड्रेसिंग टेबल मध्ये ठेवून देते. तर ऍट लास्ट आत्ता कुठे जाऊन माझं सगळं काम झालेलं आहे, सगळं लावून झालेलं आहे. हा बॉक्स तर रिकामाच झालेला आहे, त्याला टाकून देते. आणि हे सगळं करता करता मला काय सापडलं माहितीये का, तर मला सापडलं हे राजनी अगदी दुसरी तिसरीत असताना हे बनवलेलं गळ्यातलं सापडलं. तर शाळेत त्याचं प्रोजेक्ट होतं, आणि तेव्हा त्यांनी हे बनवलेलं. पहा किती सुंदर बनवलंय. तर माझ्यासाठी खूप प्रेशियस आहे, कारण की तो बिलकुल असा आर्टिस्टिक वगैरे नाहीये. म्हणजे नॉलेज आहे त्याला आर्टचं सगळं. असं सांगितलं, काही विचारलं का अगदी हा नाही, हे नाही, हे इथे ठेव, ते तिथे ठेव सांगेल, पण असा करणाऱ्यातला वगैरे नाहीये तेवढं. पण हे बघा किती छान बनवलेलं त्यांनी, अगदी दुसरी तिसरीत असताना. मस्त दिसतंय ना, छान दिसतंय ना.
खूपच छान बनवलेलं. दुसरी तिसरीच्या मनाने खूप छान ना. आणि मग मी हे बरेच वर्ष मग ह्याला मी कृष्णाच्या गळ्यात घातलेलं. माझ्या छोट्याशा कृष्णाने बनवलेलं ना. तर हे मी कृष्णाच्या गळ्यात घालून ठेवलेलं आणि आता मला ह्याच्यामध्ये ह्या बॉक्समध्ये हे सगळं क्लीन करताना हे सापडलं. ती खाली 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 गेलेलं. तर बघून खूप छान म्हटलं तुमच्यासोबत शेअर करूया हे. आणि एक गमतीशीर गोष्ट मला सापडली. गमतीशीर म्हणजे प्रेशस, एकदम प्रेशस माझ्यासाठी. तर ह्या आमच्या लग्नातले मुंडावळे भेटले मला. ते खूप छान वाटतं ते बघा, किती सुंदर. किती वर्षांनी ह्या मुंडावळ्या, आता आमच्या लग्नाला 20 वर्ष होतील ऍक्च्युली डिसेंबर मध्ये, आणि मला आता हे सापडलंय. छान वाटतं ना. मी हर्षदला दाखवायला ठेवणार आहे बाजूला, तो आला का मग त्याला दाखवेन. आता हे सगळं तर माझं काम करून झालेलं आहे आणि वाजले 8:15. मला लागली भूक. तर मी एकदा लास्ट तुम्हाला दाखवते मी कसं अरेंज केलंय, म्हणजे पॅकेट्स मध्ये कसं हे घालून ठेवलंय. तर माझे ऑलमोस्ट सगळे दागिने राहिले. फक्त हे एकच गळ्यातलं उरलंय, त्याच्यासाठी एक पॅकेट कमी पडलं. तर ठीक आहे. बांगड्या वगैरे म्हणजे ज्या चांगल्या चांगल्या बांगड्या आहेत ना, ज्या खराब होऊ नये म्हणून मग मी त्या पण अशा पाऊच मध्ये ठेवून दिल्यात. या अशा पाऊच मध्ये ठेवून दिल्या. तर हे पहा, मी ऑलमोस्ट असे सगळे दागिने असे पाऊच मध्ये ठेवून दिलेत. आणि आता मी एक एक ह्या बॉक्स मध्ये ठेवून देते. बाकीचं सगळं मी असं नीट अरेंज केलंय. हे सगळ्या गळ्यातल्यांचाच बॉक्स आहे. आता एक 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 ठेवत जाते. ही ठुशी वगैरे आहे, असे मोत्याचे छान छान खड्यांवाले नेकलेस आहेत ना, ही पण ठुशी आहे. हा एक आवडला होता, तो घेतला होता ऑनलाईन, तो पण सुंदर आहे. हा चांदीचा आहे ऍक्च्युली. ह्या अशा काही बांगड्या पण आहेत. आता ह्या बांगड्या मी बांगड्यांच्या बॉक्समध्ये ठेवून देईन. अशा चांगल्या चांगल्या बांगड्या पण मी ह्याच्यामध्ये पॅक करून ठेवल्यात. आणि ही गळ्यातली तसं असं मस्त राहिलंय बघा. खूप छान राहिलंय याच्यामध्ये बॉक्समध्ये व्यवस्थित एकदम. फक्त ही एकच कमी पडलंय मला बॅग. बाकी हे सगळं मस्त पॅकिंग झालेलं आहे. तसं छान ऑर्गनाइज असलं ना, तर काही आपल्याकडे कार्यक्रम असेल, कधी आपण आपल्याला पटकन ज्वेलरी हवी असेल तर पटकन मिळून जाते. आणि असं बघितलं कुठलं हवंय ते घेतलं तर छान वाटतं ना, म्हणजे पटकन मिळून जातं आपल्याला. तसं ऑर्गनाइज करून ठेवलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये सगळ्या हेअर ॲक्सेसरीज आहेत. ह्याच्यामध्ये सगळे मोठे मोठे कानातले आहेत, छान छान पार्टीवेअर वगैरे. ह्याच्यामध्ये सगळ्या बांगड्या आहेत आणि ह्याच्यामध्ये सगळी गळ्यातली आहेत. तर असं सगळ्याचं सॉर्टिंग करून ठेवलं आहे. आणि रेग्युलर यूजचं जेवढं काही असतं ना, ते सगळं मी ड्रेसिंग टेबलमध्येच ठेवत असते. तर होता विसर आज मी सगळी माझी बहुतेक सारी ज्वेलरी आणि ते कसं ऑर्गनाइज मी ठेवते ते सगळं तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. तर माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय अँड टेक केअर. आणि माझा हा ब्लॉग कसा वाटला ते मला कमेंट करून सांगायला विसरू नका. बाय.